हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल काजू, आणि हा सीझनच आहे काजूचा, आणि या सीझनमध्ये आपण मस्तपैकी काजू भाजतो. भाजलेला काजूसुद्धा खूप छान लागतात. सो घरामध्ये थोडी गडबड चालू आहे, कारण की गरे वगैरे तळण्याची, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येईल. तर आपण जाणार आहोत काजू भाजायला. सो मम्मी पुढे गेलेली आहे, थोड्या काजू भाजून झालेल्या आहेत आणि उरलेल्या मी नेते. सो या उरलेल्या पाठवून का नेते, कारण की पावसाचं क्लायमेट झालं म्हणून बोलते की थोडा मी नेते, जर थोडं पाऊस पडलाच नाही तर बाकीच्या पण घेऊन ये. तर या बघा, आम्ही आता घेऊन जाणार आहे वरती तळायला, म्हणजे हे करायला, भाजायला. तर तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारे भाजल्या जातात काजू आणि कशा भांड्यामध्ये भाजल्या जातात. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि पाऊस ह्या सीझनमध्ये म्हणजे मेच्या एंडिंगमध्येच काजू जे असतात त्या भाजल्या जातात मस्तपैकी, आणि जी चव आहे पावसातून खायची. आणि आपण मस्त सुकलेल्या आहेत, लालसर झालेल्या, त्याच्यामुळे यांना जास्त चिक नाही येणार आहे. सो मोस्टली काजू जर तुम्हाला भाजायचे असतील तर त्याआधी तुम्हाला ना पूर्ण सुकत घाला 2-3 दिवस, जेणेकरून जो चीक असतो तो मोडतो त्या सालीमध्ये. जर तुम्ही अशाच जर हिरव्या टाकल्यात, हिरव्या म्हटल्यापेक्षा बागेतून आणून जर तुम्ही अशाच भाजायला गेलात तर खूप चीक अंगावर वगैरे पण चीक उडतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर चांगल्या सुकवल्यात, लालसर झाल्या, तर एकदम चांगल्या सुकलेल्या असतील तर चीक वगैरे काय उडत नाही आणि चीक पण जास्त येत नाही. तर चला, मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट व्हिडिओ बघा तिथे गेल्यानंतर. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला, आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. चला आता निघूया, तिथे गेलो दाखवते. क्लायमेट बघा किती पावसाचं झालं आहे, आणि जिथून धूर येतो आहे तिथे आपण जाणार आहोत. तर चला जाऊया. क्लायमेटमुळे आपण पटपट करून घेणार आहोत. ते बघा, तर बघितलं कशा प्रकारे काजू आपल्या भाजल्या जातात कोकणामध्ये. तर खूप काळजीपूर्वक भाजायला लागतात, कारण की चीक खूप उडतो. तर किती म्हणजे जरी आपण काजू बऱ्यापैकी सुकवलेल्या, म्हणजे अशा लालसर जरी केला तरी पण जो चीक असतो तो शेवटी येतोच आणि उडतो. त्याच्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला करावं लागतं. आणि तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे काजू आपल्याकडे भाजल्या जातात. आता हे तुम्हाला इथे समोर भांडं दिसत असेल, हे कसलं बनवलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. तर सांगते. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये जेवणामध्ये ते लागणारं जे तेल असतं, तर तेलाचे जे डबे असतात, जे स्टीलचे असे डबे असतात, स्टील म्हणू शकत नाही, पत्राचे डबे असतात ते. तर ते जे डबे आहेत ना, ते डबे मधून 2 कट करायचे. तर 2 भाग होतात, त्या डब्याला कट करायचे मधून. तर त्यातला हा डबा आहे. आणि तुम्ही बघितलं असेल काही जणं पत्र्यावरती भाजतात, काही जणं घमेलं असतात जी पत्र्याची, त्याच्यामध्ये भाजतात. तर तुम्ही अशी पण एक युक्ती लढवून तुम्ही भाजू शकता त्याच्यामध्ये बिया. तर हे आपलं त्याचंच बनवलेलं आहे. आपल्या घरामध्ये जे तेलाचे डबे येतात पत्र्याचे, ते संपले तरी आपण असे टाकून देतो किंवा भंगारमध्ये देतो. तर ते तुम्ही ठेवून मधोमध जर कापलत तर 2 भाग होतात, आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी असं तुम्ही भाजू शकता काजू. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये आता थोडे असे ना टोचे मारलेले दिसतील, कुठे कुठे असे खड्डे दिसतील,
तर हे का मारलेले आहेत तर चीक जो येतो तो आतमध्ये साठून राहू नये त्यासाठी, चीक जो येईल तो खाली सांडावा यासाठी हे असे मारलेले आहेत टोचे. तर आपण दरवर्षी अशा प्रकारे ह्याच्यामध्येच जे काही काजू आहे ते आपण भाजतो. तर ही जी आयडिया आहे ती तुम्ही पण करू शकता आणि बघितलं असेल की कशाप्रकारे तो चीक उडतो, कशाप्रकारे ती आग एकदम भडकवते. जोपर्यंत काजू आतमध्ये पेटत नाही, जी आग अशी काजूचं चीक घेत नाही तोपर्यंत त्या चांगल्या हे पण भाजल्या पण जात नाहीत असं पण आहे. आणि बघितलात कशाप्रकारे नंतर मग ते ओतल्यानंतर त्याच्यावरती आपलं जे काही झाडाच्या फांद्या असेल त्याच्याने जोरात अशी तुम्ही काय म्हणू शकता अशी मारावं लागतं जेणेकरून ती आग आहे ती विझून जावी. तर अशा पद्धतीने एकदम कोकणातली मस्त अशी पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण दरवर्षी काजू भाजतो आणि खूप छान टेस्ट असते भाजलेल्या काजूंना. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही बघा काजू जे आपल्या लागण्यापासून म्हणजे जेव्हा झाडावर काजू लागते, फुलातून बाहेर येणारी जो काही काजू असते ती हिरवी असते. हिरवी कधी असते की नुकतीच बाहेर आलेली असते. त्याच्यानंतर एका विशिष्ट ठराविक वेळेनंतर त्याचं बोंड होतं, बोंडाची सुकी बी होते. सुकी बी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की एकदम अशी तपकिरी, एकदम अशी ग्रे कलरमध्ये असा तिला सुक्या बीला कलर येतो. तर त्याच्यानंतर तिचं जे तिसरी स्टेप म्हणजे ती ही आहे की काळ्या कलरचं बघा तुम्ही कशाप्रकारे त्या काजूचं रूपांतर त्या स्टेज वाईज किंवा त्या प्रोसेसमध्ये कुठला कलर घेते. आता तुम्ही बघू शकता हिरवीनंतर थोडी अशी राखाडी होते, राखाडीनंतर काळ्या बिया होतात. आणि हे बघा नुकताच पाऊससुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे. आवाज येईल बघा. तर आता हे भाजे सगळे झालेले आहेत करून, म्हणजे थोडे भाजून ह्याच्यामध्ये त्यांना भाजे बोलतात. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. सो अजून छान छान व्हिडिओज येणार आहेत. आज आपण थोड्या भाजलेल्या काजू अजून काही दिवसांनी आपण भाजणार आहोत. सो थोडं करून भाजणार आहोत कारण की वेळ जातो भाजेपर्यंत, कच्चे असतात. त्यामुळे जशी आग असेल अति पण आग करून चालत नाही, कारण की मग आतल्या बिया लगेच हे होतात, म्हणजे भाजून लगेच खराब होऊन जातात. तर जास्त भाजू नये कारण की आतला जो गर असतो तो पूर्ण खराब होऊन जातो, भाजून जातो, काळा पडतो. तर चला आता आपण इथे थांबणार आहोत आणि मस्त पाऊस पडतो आहे बारीक बारीक. तर आता मी घरी जाते. चला उद्या भेटू आपण डायरेक्ट. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि ही जी आयडिया ती तुम्ही पण करू शकता एकदम, जे आपण डबे असे टाकण्यापेक्षा तुम्ही असे वापरू शकता. तर चला आता असं इथे थांबतो आहे. असाच व्हिडिओ पुन्हा भेटणार, तोपर्यंत बाय बाय. पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. चला बाय बाय.